हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? भारीच असणार. तर गाईज आता मी बऱ्याच टाइम नंतर मम्मी पप्पाला परत आपल्या नवीन फ्लॅटकडे घेऊन आलो, कारण इकडे खूप सारं काम आपलं आता रेडी झालंय. आपलं लाइटिंग पूर्ण लाईट्स वगैरे घरात लागले, कलर सगळा झालाय, त्यानंतर आपल्या एसी लागल्या, चिमणी लागली आहे, म्हणजे बरंचसं काम झालंय. मम्मी आता कसं वाटते? छान वाटतं. छान वाटते ना? हे बघ, पूर्ण आता इकडे लाइटिंग वगैरे लागली, फक्त तिकडे ना मॅग्नेटिक लाईट लावायचे बाकी आहेत. हे याच्यामध्ये ना मॅग्नेटिक लाईट्स येतील, असे एक पट्टी येईल ह्या दोन मध्ये. हा, दोन पट्ट्या आणि त्याच्यामध्ये वेगळे वेगळे लाईट्स लागतात. ते असे ह्या वॉलवरती वगैरे हे येतात. काय? हा, दोन ठिकाणी फक्त मॅग्नेटिक लाईट असणार आहेत. नाही म्हणजे इथं हॉलमध्येच का तिकडे पण? नाही नाही, फक्त हॉलमध्ये मॅग्नेटिक लाईट्स आहेत. पप्पा कसं वाटतं आता कलर वगैरे झाल्यावर? भारी वाटतंय ना? आता बघा गाईस, काय काम झालंय, कलर झालाय, म्हणजे प्रायमर झालाय आणि फर्स्ट कोट झालाय कलरचा. आणखीन सेकंड कोट बाकी आहे. त्यानंतर इकडे आपली एसी पण लागली आहे, हॉलमध्ये एक एसी लागली आहे. त्यानंतर लाईट्स पण तुम्ही बघा कसलं भारी वाटते लाईट्स लागल्यावर. आणखी फॅन आणि हे मॅग्नेटिक लाईट्स लागायचे बाकी आहेत. सी, आणि ह्या वॉलला आपण थोडंसं असं केलंय. मी खूप कन्फ्यूज होतो या वॉलसाठी. काय मम्मी? खूप जास्त कन्फ्युजन होतं या वॉलला की नेमकं काय करायचं. पण खूप स्क्वेअरवाली एक मला थीम आवडली होती, पण मग थोडंसं कन्फ्युजन. छान वाटलं असतं पण ते जरा कळलं नाही, पण हे पण छान वाटते. सी गाईज, आता आम्ही कसं केले, असे कर्व्स केलेत. हे इकडे जी ओपनिंग होती आपली, ह्याला पण कर्व केले. त्यानंतर इकडे पण असं एक कर्व घेतलाय आणि एक इकडे पण छोटासा कर्व घेतलाय. सी, आणि ह्याच्यामध्ये काय असणार, लाईट्स असणार आहेत. ह्याच्यामध्ये पूर्ण लाईट्स लागतील. आणि जो सोफा आपण घेतलाय, आपण मुंबईवरनं घेतलाय, एकदम कम्फर्टेबल गाईज. तो सोफा आपला जो 3 सीटर आहे मोठावाला, मम्मी तो सोफावाला ब्लॉग बघितला ना, तो 3 सीटर इथे लागेल. तो सगळ्यात मोठा आहे, तो 3 सीटर इथे लागेल. हां, नाही पण ते काय होईल, इथं टू सीटर लावावं लागेल आपल्याला आणि इथं 1 सीटर लावावं लागेल, कारण की ते मोठे सोफे आहेत ना, मग जरा मध्ये पण गॅप राहायला पाहिजे. हां, बघू शकतो. छान वाटेल. आता बोर्ड्स वगैरे पण लागले तिकडे तुला चार्जिंगला. तुला इकडं टेबलला त्याला इकडं पण काही तुला करायचं इथं समजा, तर इकडं मोकळी जागा राहील. मग तुला टेबल वगैरे इथं जर तू 2 सीटर लावलं, इकडं जर 2 सीटर लावलं, मग इकडं अडचण होईल तुला. आलं लक्षात? हो, पण मग ते 2 सीटर इकडनंच बसत बघ तू ट्राय करू, बसलं तर बघू काय होतं. पण सध्या इथं मोकळी जागा ठेवून होतो थोडी, इकडे जर अडचण केली काय होती. आता बघू कसं होतं, कारण की सोफे खूपच जास्त मोठे आहेत, असे हेवी आहेत. तर आता मला भीती वाटते की असं नको व्हायला, त्याच्यामुळे घर छोटं पडेल आणि सोफे मोठे होतील. नाही, काही होईल का तसं नाही व्हायला पाहिजे. फक्त नाही, आता तू बघ ना, आता बरेचसे लोक ना म्हणत होते की बाल्कनी नका आतमध्ये घेऊ, थोडंसं मोकळं ठेवा. पण आता तुम्ही गाईज, आता सगळं रेडी झालं, तुम्हाला दिसत असेल की बाल्कनी, आता तुम्ही हे जे आम्ही एवढी मोठी ओपन विंडो ठेवली आहे, ही ॲज अ बाल्कनी पण तुम्ही त्याला यूज करू शकता. म्हणजे तुम्हाला इकडे मोकळी हवा भेटणार आहे. सी, हे पूर्ण मोठे विंडोज आहेत ना, हे तुम्ही ओपन केलं, तुम्हाला फुल किती हवा आहे बघ, खूप हवा येते डायरेक्ट. म्हणजे बाल्कनीची असं काही एवढी नीड मला वाटली नाही. सी, आणि हॉल पण केवढा मोठा झालाय, आणि ओपन किचनमुळे काहीतरी खूपच भारी दिसतंय. हे पूर्ण आपलं किचन पण दिसतंय, हो ना. तर हे असं आम्ही इकडे कर्व्सवर डिझाईन केली आहे. या साईडला टीव्ही असणार आहे. आणि गाईज आपले डोअर पण झाले. मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये एकदा सांगितलं होतं की डोअर्स आपलं काम चालतं. तुम्हाला मी डोअर्स पण दाखवतो. ॲक्च्युली डोअर्स कंप्लीट झाले नाही, डोअर्सवरती आणि काम बाकी आहे, पण तुम्हाला दाखवतो. सी, हे काइंड ऑफ आपलं असं डोअर असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आता काय बाकी आहे माहिती आहे का, ह्याच्यामध्ये असे जरा ग्रूज येणार आहे, एक आडवा आणि 2 असे ग्रूज येतील ब्लॅक कलरचे. आणि हे जे थोडंसं इकडे तुम्हाला फुगलेलं दिसतं ना, हे वालं, याचं थोडं काम बाकी आहे आणखीन. तर ह्या गोष्टी आणखीन सगळ्या फिनिशिंगमध्ये होतील. पण ऑलमोस्ट डोअर आता आपलं अशा प्रकारे रेडी झालेलं आहे. सी, असं डोअर झालेलं आहे. हां, सिलेंडरला. आता आपण किचनमध्ये जाऊयात गाईज. मम्मी, किचनचं टूर तू दे, तू सांग किचनबद्दल लोकांना. मला नाही सांगता यायचं. अरे सांग यार, नाही काय आहे सांग किचनमध्ये. काय झालं आता किचनमध्ये बघा गाईज, चिमणी लागली का? तुम्ही बघितली का मम्मी? चिमणी पण आपली लागली आहे गाईज इकडे. आणि ही चिमणी आहे 90 सेंटीमीटरची आहे. म्हणजे मम्मी, ही सगळ्यात मोठी साईज आहे चिमणीची. यापेक्षा मोठी साईज नसते चिमणीमध्ये. म्हणजे कमर्शियली असते, पण घराशाला नसते. आता हे लॉफ्ट, आणखी इकडे लॉफ्ट पूर्ण बनेल, इथपर्यंत बनेल हा. आणि इकडे देवघर येईल, हे बाकी आहे. आणि इकडे तुला मिक्सरला वगैरे एक्स्ट्रा पॉईंट्स ठेवलेत. इथे ॲक्च्युली देवघराचे असतील, पण एक एक्स्ट्रा पॉईंट इकडे ठेवलाय आणि तिकडे पण पॉईंट ठेवलाय. मिक्सर असं इथं बी ठेवू शकतो आपण तसं. हां, त्याला नाही आतमध्ये ठेवलं तरी पण तिथं दुसरी जागा काही ठेवायला तिथं ठेवू शकतो. तर चिमणी पण लागली आहे. मी तर, मला तर मजा येते चिमणी बघून. आणि ऑटोमॅटिक असं हात फिरवला का पप्पा चिमणीवरनं, माहिती नाही काही चिमणीची कशाचीच नाही माहीत होईल.
ह्याच्यावरती हात फिरवला मम्मी असा चिमणी चालू होते. आता त्याला तिथं आणखीन दुकानात पाहिलं होतं मी. हां कनेक्शन नाही दिले आणखीन पण चालू होते. आणि आता आपण इकडे पण बघा गाईस ह्या पूर्ण इकडे असं लॉफ्ट घेतल्यावरती कम्प्लीट इकडे असं लॉफ्ट असणार आहे आणि खाली इकडे पूर्ण टँडम्स वगैरे ड्रॉवर्स वगैरे बनणार ह्याचे सगळे. इकडे सगळे किचन बनते. या साईडला पण पूर्ण किचन बनतं. इकडे वॉशिंग मशीन वगैरे आहे. आणि तुम्हाला आता कळलं असेल. आणि हां मेन म्हणजे आपण किचनमध्ये पण AC लावली आहे गाईस. किचनमध्ये पण AC आहे म्हणजे मम्मीला स्वयंपाक करता करता गरमी नाही होणार. नाही पण एसीची गरज नाही, खिडकी उघडली तरी पण छान वाटत. खिडकी ऍक्च्युली इकडे एसीची गरज नाही असंच वाटतं आता मला लावल्यानंतर, कारण इकडे खूप हवा आहे. पण किचनमध्ये पण AC आहे. इथं 2 बसते ना खिडकी. इकडे आता थोडं आपलं वगैरे तिकडे क्रॉकरी आणि इकडे बरंच आहे खाली ते पण बनते. ही क्रॉकरी आहे आणि ही क्रॉकरी अशी इथून इथपर्यंत कंटिन्यू होणार आहे. अशी येणार आणि ह्याच्यामध्ये पण क्रॉकरी येणार. इथं ओव्हनसाठी जागा येणार आणि खाली आपल्याला थोडंसं ग्रॉसरीसाठी थोडंसं सामान ठेवायला जागा करतोय आपण. असं करतोय. त्याच्या खाली मग काही ठेवायला. हां किचन पण आता मस्त वाटतं. किचनमध्ये पूर्ण लाईट्स लावल्या आणि इथं झुंबर लागणार आहे पप्पा. इथे झुंबर लागणार आहे. मोठं झुंबर आहे आणलं आपण इथे लावायला मुंबईवरनं. इथे फ्रीज असणार आहे. इथे फ्रीज आहे आणि तिकडं थोडंसं एक टॉल युनिट आहे फ्रीजच्या बाजूला आणि इकडे झुंबर असणार आहे आणि इथे आपण डायनिंग करायचा विचार करतोय आता. काय हां त्याच्यामध्ये ते छोटे छोटे गोष्टी बसतात ना ते छोटे खाली डायरेक्ट मोठे मोठे डबे खाली बसतील. वरती इकडे छोटे छोटे कप्पे आहेत ते छोटे छोटे डब्बी काय बोलतात त्याला मसाले हे ते जे असतील ना त्यासाठी. आणि इकडे हे पुलआउट एक इकडनं हे बाहेर येईल पुलआउट असं. आणि हे बघ आता ह्या वॉलला इथे डायनिंग करू आपण आणि डायनिंगच्या वरती इकडे झुंबर असणार आहे. तर इकडे पूर्ण मोठं झुंबर आहे पूर्ण इकडे म्हणजे जे आपल्याला हॉलमधनं पण दिसेल आणि इकडे पण दिसेल. कसं वाटतंय? इकडे पण आता रेडी झालं आहे ऑलमोस्ट. हे मिरर वगैरे लावायचं बाकी आहे फक्त. आणखी चंबर पण बसायचे ना काय हां ते भांडे पण बसवायचे. कसं वाटतं पप्पा? आता भारी वाटते ना? लाईटने तर आणखी मजा लागली बघायला. काय कुठे ते कप्पा नाही का तिथे? हां त्याच्यावर मग काहीतरी स्टोरेज करायचा आहे विचार. त्यात पण काहीतरी स्टोरेज तिथे पण स्टोरेज करू काहीतरी. वॉशरूममध्ये पण करू काहीतरी. या इकडे आता तुमच्या बेडरूममध्ये या. हे बघा गाईस बेडरूमचे पण डोअर कसले भारी केलेत बघा. बेडरूमचे डोअर्स आहेत. फोटोज इथं वरती पण लावू शकतो. नाही का इथे कुठे? इथं कोण बघणार फोटो इथे लावल्यावर? समोर मम्मी दिसतंय ना रे. असं वरती कसं काय बघतील फोटो? आई वरती नसतं लावत फोटोज. आता थांबा सांगल्यानंतर हे सगळं. आता असं आल्यावर इकडे का बघत फोटो? एवढ्या हाईटला कधी फोटो लावतात? इथं एखादा फोटो काहीतरी चांगला लावता येईल म्हणलं वर. नाही फोटो इथं लागतील. इथं इथे छोटे छोटे 1 2 3 4 आणि ह्या फोटोवरती इथं लाईट पण लावलं बघ आपण वरतून. हा लाईट इथं पडतो भिंतीवरती प्रॉपर. ते फोटोसाठी ह्या पॅसेजमध्ये इथं फोटो लागतील. चलो पप्पा बेडरूम तुमची बेडरूम बघा. इकडं नाही लागणार फोटो. नाही कोणत्या तिकडे बघू ना. तिकडे काहीतरी वेगळा विचार केला आपण. ही तुमची बेडरूम. मम्मीची पण दिसणार. मम्मीला वेगळी करायची का? पप्पाला म्हणली तुमची बेडरूम पप्पा मम्मीची कोणती? पार्टिशन करायचं की इथून पार्टिशन करू. इकडे पप्पाची इकडे मम्मीची. बघ हे पण किती मोठं स्पेशियस वाटतं. आता लाईट्स लागल्यावर तर आणखीन भारी वाटते. सी पूर्ण लाईट्स लागल्यात वरती. हां पूर्ण लाईट्स वगैरे लागल्यात आणि रूम किती मोठी आहे ही. केवढी रूम आहे ही बापरे. झाल्यावर पण आता पण किती मोठी वाटते. एवढी जागा सिटीमध्ये भेटणं इज सो अवघड. सी भारी वाटते. आता हे टाईल्स पण बघा आता मस्त सूट करते या सगळ्याला. तिकडे खूप राड आहे पण सी हो. काय लावणार आतमध्ये? काय टाकणार आतमध्ये? हां छान आहे ना. छान आहे पण त्या कुंड्या टाकणार कशा मग? मी आता आतमध्ये इथं ग्रिल आहे. हे उघडेल ना. हे कसं उघडणार? नाही तर करतील झाडू वगैरे टाकून. सी आता हा बोर्ड्स वगैरे काही लावायचे बाकी आहेत. इकडे एक TV युनिट बनणार आहे. आता प्लॅनिंग कसं आहे ते तुम्हाला माहिती आहे. फक्त आता बघा की कलर झाला आहे आणि लाईट्स लागून झालेत प्रॉपर सगळ्या. चला आता माझ्या बेडरूममध्ये जाऊ. माझ्या बेडरूमचं पण डोअर आम्ही सेम घेतले. डोअरची थीम आम्ही सेमच घेतली सगळी. सी अच्छा इकडे पण AC लागली आहे गाईज. माझ्या बेडरूममध्ये पण AC लागली आहे आणि इकडे लाईट्स पण लागलेत सगळे.
4 COP घेतलेत आणि 2 मोठे लाईट घेतले आपण डाऊन लाईट्स. इकडे वॉशरूम आहे. वॉशरूमचे डोअर्स वगैरे लावायचे बाकी आहेत. काय नाही लागते ना खिडकी. वा इकडे पण AC लागली आहे. आणि ह्या AC आहे ना पप्पा, या AC तर या अशा आहे की तुम्ही ह्याच्यावरती त्याला आवाज जर चालू करू शकता की हे BPL असं काहीतरी बोललं की ते AC चालू होतं. टेम्परेचर पण आपण डायरेक्ट विदाउट रिमोट पण आपण सेट करू शकतो. सो गाईज अशा प्रकारे तुम्ही बघितलं की आपल्या कलरचं काम झालंय. घरामध्ये सगळे AC लागल्यात, लाईट सगळे लागलेत, काही लाईट लागायचे बाकी आहेत आणि चिमणी पण लागली आहे. सो अप्लायन्सेस पण आता आपले एक आता घेणं सुरू झाले. जसं की AC घेतली आपण, चिमणी घेतली आहे आणि आपल्याला फ्रीज घ्यायची आहे, TV घ्यायचं आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्याला आता घ्यायच्यात. सो इथून पुढे ब्लॉग बघायला मजा येणार गाईज. सो लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करून सांगा की आता जेवढं काय घर झालंय तेवढं तुम्हाला कसं वाटतंय. आणि मी सगळ्या कमेंट्सला रिप्लाय देतोय गाईज. सो प्लीज कमेंट करा. मी लास्ट ब्लॉगचे जे तुम्ही मी सगळी डिझाईन वगैरे दाखवली होती त्या ब्लॉगच्या मी सगळ्या कमेंट्स रीड केल्या. इव्हन मम्मी पण सगळ्या कमेंट रीड करते आणि मला सांगते की बघ काय काय कमेंट आल्या. हां ना, तर खाली तुम्ही हक्काने कमेंट करा गाईज. मी सगळ्या कमेंटला 100% रिप्लाय देणार आहे.